नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आवडती मालिका तुला शिकवीन चांगलाच धाडा ही मालिकेचा शेवट आता लवकरच होणार आहे। पण त्याच्या अगोदर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची आवडती तुला शिकवीन चांगलाच धाडा ही मालिका तुम्हाला खूप आवडते, पण आता या मालिकेमध्ये अधिपतींच्या आईची पुन्हा एंट्री दाखवलेली आहे। त्याच्यामुळे खूप प्रेक्षक वर्गांना असं देखील वाटायला लागलेलं आहे की आता पुन्हा त्या भुवनेश्वरीचं थोबाड पाहायची इच्छा राहिलेली नाही। पण मित्रांनो, मालिकेचा ट्विस्ट हा याच्यातच होणार आहे की पुन्हा भुवनेश्वरी या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। कारण की मित्रांनो, इकडे आता अधिपतींना वाटत असतं की त्याची खरी आई म्हणजे चारुलता नसून त्याची खरी आई म्हणजे ती भुवनेश्वरीच आहे आणि तिच्यावरती त्याचा जीव देखील लागलेला असतो। त्याच्यामुळे अधिपतीला वाटत असतं की तीच माझी खरी आई आहे। तर इकडे मात्र आता प्रेक्षक वर्ग या मालिकेवरती एवढे नाराज झालेले आहेत की त्यांना वाटतं ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाका। कारण की सगळे प्रेक्षक वर्ग अधिपतीला खूप हेट करत आहे। कारण की ते म्हणत आहेत की त्याला साधं हे देखील कळना की आपल्या आईवरती जसं प्रेम करतो तसं आपल्या बापावरती देखील प्रेम केलं जातं म्हणून। त्याच्यामुळे अधिपतींना सगळ्यात जास्त हेट भेटतंय। तर इकडे आता सगळ्यांना असं वाटतंय की तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेचा शेवट व्हायला पाहिजे आणि जर शेवट व्हायचा असेल तर त्या भुवनेश्वरीला पुन्हा या घरामध्ये आणायला नको हवं। तर मित्रांनो, तसंच होतं। मालिकेचा शेवट तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल आणि त्यामध्ये मात्र आता चक्क अक्षरा मात्र अधिपतींच्या बाबांमधील आणि अधिपतीमधील गैरसमज सगळे काही दूर करते आणि त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचा आता कायमचा काटा देखील निघणार आहे मित्रांनो। कारण की भुवनेश्वरी पुन्हा रस्त्यावरती येऊन पुन्हा हिला भीक मागायची वेळ देखील येताना तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल। कारण की मित्रांनो, ह्या मालिकेचा शेवट असा होणार आहे की या भुवनेश्वरी ज्या अवस्थेमध्ये अधिपतींच्या बाबांनी म्हणजे चारुवस सरांनी तिला घरामध्ये आणलेली होती त्याच अवस्थेमध्ये तुम्हाला ती शेवटी रस्त्यावरती देखील दिसेल भीक मागताना। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, मालिकेचा शेवट असा झाला तर योग्य होईल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढील अशा सगळ्या प्रकारच्या बातम्या आणि गोसिप ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे त्याला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, जास्तीत जास्त व्हिडिओच्या खाली कमेंट करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मराठी असाल तर प्लीज हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।